नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे. तर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर आपण यामध्ये पाहू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदतही देण्यात आलेली होती. तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये ज्या काही लाडक्या बहिणी आहे यांनी KYC करताना चुकीचा पर्याय हा निवडलेला आहे, त्यामुळे त्यांचे जे काही हप्ते आहे हे हप्ते थांबविण्यात आलेले आहे. तर त्याची जी काही आहे तर आता फिजिकल व्हेरिफिकेशन हे अंगणवाडी सेविकामार्फत आपल्या गावातील होणार आहे. तर यामध्ये काय होणार की अंगणवाडी सेविकामार्फत आपली प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. तर यामध्ये जर आपण पात्र झाला तरच आपणास या योजनेचा लाभ मिळेल. जर आपण यामध्ये जर अपात्र ठरला तर आपणास या योजनेचा काय होणार आहे, लाभ हा मिळणार नाही. तर KYC संदर्भात पोर्टलवर नवीन पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार नाही, कारण की तशा प्रकारची माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली नाही. तर अंगणवाडी सेविकामार्फतच आपली फिजिकल व्हेरिफिकेशन हे होणार आहे. तर हे होतं एक लाडकी बहीण योजनेच्या विषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.